नमस्कार. आज मी तुम्हाला आमच्या बाळूमामांच्या नित्यसेवेचा पवित्र क्षण मी तुमच्यासमोर आणलेला आहे. तरी बघा, बाळूमामांचे नाव घेतल्याने मनाला वेगळीच प्रसन्नता वाटते. तसेच बाळूमामांचं अडचणीच्या काळात नाव घेतल्यावर त्यांच्या मनाला शांतता आणि प्रसन्न असं वाटते. जर तुम्हाला वाटत असेल की आता खूप अस्वस्थ वाटतंय, तर हा बाळूमामाचा लीलामृत हा ग्रंथ तुम्ही अवश्य वाचावा. खूप मोठा नाही आहे, फक्त 21 अध्याय आहेत, तरी तुम्ही ते एका दिवसातही वाचू शकता. खूप मनाला प्रसन्न आणि संकटाचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. बघा तर, आमच्या देवघरातील बरेच असे देव आहेत. ही बाळूमामाची मूर्ती, त्यांना आम्ही फुले, बेलपत्र वाहिलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला आमची सकाळची नित्य देवपूजा? बघा, हा देवाला ठेवलेला प्रसाद मंगळ ग्रहण करत आहेत. ते महादेवाची पिंड आहे. स्वामी समर्थ. हे आहे बाळूमामाचं नामसूत्र. हे दररोज संध्याकाळी घरात पठण व्हावं. मग बाळूमामांचे आपल्याकडे लक्ष राहतं. बाळूमामा आपल्यावर कृपा करतात. त्यासाठी हे नामसूत्र पुस्तक जरूर अवश्य वाचावं. नित्य आजच्या या सेवेमध्ये फुलांची रास, दिव्याचा प्रकाश आणि जय बाळूमामाचा गजर हा मनाला प्रसन्न करून टाकणारा आहे. नित्य बाळूमामांची सेवा करत जावा. नित्य त्यांचं नामस्मरण करत जावा. देवाला आपल्याकडून काही दुसरं पाहिजे नसतं. बघा तर, तुम्हाला ही आमची नित्यसेवा आवडली आहे का? आणि तुम्हीही कशी सेवा करता याचे हे कमेंटमध्ये आम्हाला पाठवा. आणि ही आमची नित्यसेवा कशी झाली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्यास जय बाळूमामा लिहायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जय बाळूमामा या नामाचा गजर करा. जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा. रोज नामस्मरण करत जावा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जरी काही चुकलं असेल तरीही माफ करा. धन्यवाद.